ठाकरे सेनेचे अस्तित्व संपल्यानेच सुषमा अंधारे यांची बडबड सुरू आहे, असा पलटवार भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याण शेट्टी यांनी केला। शिवसेना उबाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर असताना भाजपचे नेते व सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर कठोर टीका केली होती। त्याला भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन चांगलेच प्रत्युत्तर दिले। ज्या पक्षाचे अस्तित्वच उरले नाही त्यांनी सोलापुरात येऊन बडबड करणे व्यर्थ आहे। सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना पालकमंत्र्यांवर सूडबुद्धीने काही गुन्हे मुद्दामून दाखल केलेले आहेत, ते न्यायप्रविष्ठ आहेत। अंधारेंनी कोणी विचारत नाही म्हणून त्यांनी वैफल्यातून अशी बडबड केली। त्यांच्या पक्षातील नेत्यांवर यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, असे प्रत्युत्तर भाजप नेत्यांनी दिले आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, सुषमा अंधारे या पेड नेते आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात येऊन भाजपची ताकद सर्वांना दाखवून दिली आहे। त्यामुळे गोरे यांची प्रतिमा खराब करायचे काम आता सुषमा अंधारे यांना दिले असावे, असेही मत त्यांनी यावेळी मांडले। सुषमा अंधारेंना या राज्यात कोणी विचारत नाही आणि शिवसेनेलाही कोणी विचारत, काहीतरी मिळेल, काहीतरी मला पदरात पडेल म्हणजे हिंदुत्ववादी विचारांना ज्यांनी प्रखर विरोध केला, ज्यांनी बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरले, आदित्य ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले, अशा नेत्या जेव्हा शिवसेनेत आपलं कुठं समाज ज्या क्षेत्रात काम करत होते, आपलं कुठं काही निभाव लागत नाही, शिवसेनेत जाऊन काहीतरी होईल ह्या आशेने ते शिवसेनेत गेल्या आणि त्यांची अवस्था अशी झाली की जेवणाच्या पंक्तीला बसलेले वरडतात। त्या गेल्या आणि त्यांना काहीच हाताला नाही लागलं आणि त्यांचं पायगुण असं होतं, त्या सेनेत गेले आणि सेनेचंही अस्तित्व जवळपास आपल्यासाठी झालं। ते प्रेस कॉन्फरन्स घेतले, आज जिल्ह्याचे पालकमंत्री जर जिल्ह्यात आले म्हणजे 5-6 आमदार, 100-200 नगरसेवक, 8-10 सभापती, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, एवढी ताकद घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्ह्यात होते। अंधारे आले, त्यांच्या मागे एक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सुद्धा कुठं बसले आणि ज्यावेळी राजकारणात स्वतःची म्हणजे अस्तित्व स्वतःचं संपत जातं, स्वतःला किंमत मिळत आहे, त्यावेळी बडबड करून काहीतरी अस्तित्व दाखवायचा हा प्रयत्न आहे। सामाजिक जीवनात काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणे हे काही नवीन नाही। बहुतांश वेळा हे गुन्हे राजकीय सूडबुद्धीने दाखल झालेले असतात। त्याचा थेट राजकारणाशी संबंध जोडणे योग्य नाही। सोलापुरात उभाटा पक्षाचे अस्तित्व संपलेले आहे, त्यांच्याकडे साधा ग्रामपंचायत सदस्यही नाही। त्यामुळे अंधारे यांच्या प्रतिस्पर्धी ज्योती वाघमारे या खासदार झाल्या आहेत, अंधारे मात्र मागेच राहिल्या, असा टोलाही यावेळी आमदारांनी लगावला। पंक्तीला बसल्याने जेवण संपलं, संपूर्ण हयात बाळासाहेबांवरती द्वेषाने टीका करायची, हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा, उद्धव साहेबांवरती आयुष्यभर टीका करायची आणि स्वतः व्यावसायिक भाषण करते असलेले सुषमा अक्का या मिटकरींसारखं आपल्यालाही कुठल्या तरी पक्षातनं आमदारकी मिळेल म्हणून शिवसेनेसोबत जोडले गेले आणि त्यांच्या पायगुणाने शिवसेनेची जी काही वाताहत झाली आणि नेमकं त्याच वेळेस इकडं आमच्या सोलापूरच्या भीमकन्या ज्योतिताई यांना खासदारकी मिळाली। त्यामुळं सुषमा अक्कांवरती प्रचंड असं नैराश्य, वैफल्यग्रस्त त्या झाल्या आणि त्यांच्या डोक्यावर आणि मनावरती परिणाम झाला आणि तसा परिणाम असा आहे की एक तिकडं सकाळी 9ला भोंगा वाजतो, त्याप्रमाणे हे सुद्धा आपल्या पक्षाचं अस्तित्व कुठेही शिल्लक राहिलं नसल्यामुळं जाईल तिथल्या भाजपच्या काम करणाऱ्या नेतृत्वांवरती टीका करण्याचं काम या दोघांकडनं होत असतं। मुळात या दोघांमुळेच पक्ष संपलेला आहे। जे काही शिवसैनिक आहेत, ज्यांची बाळासाहेबांवरती निष्ठा आदर आहे, ती सगळे लोक आज भाजप आणि महायुतीसोबत जोडले गेलेले आहेत।